जर पाहिलं असेल थेट दृश्य आपण बघतोय आरोपी आहे बदलापूरच्या घटनेचा हा आरोपी जे दोन मुलींवर त्याने अतिप्रसंग केलेला, एका मुलीवर त्याने इथं रेप केला होता आणि लैंगिक अत्याचार केले, या प्रकरणी त्याला पॉक्सो ऍक्ट लावून त्या ठिकाणी आता त्याच्यावरती आज त्याला कोर्टात हजर केलं गेलं। साधारणपणे पूर्ण या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर विशेष महिला न्यायाधीश जे आहेत पॉक्सो ऍक्ट मधल्या, त्यांच्या कोर्टामध्ये VA पत्रावळे यांच्या कोर्टामध्ये त्याला हजर केलं गेलं होतं। त्याला पोलीस कोठडी दिलेली आहे असं सांगितलं जातंय। किती दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र पोलीस कोठडी या प्रकरणामध्ये आरोपीला दिली गेलेली आहे। सुरुवातीला त्याला जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं होतं, त्याला सेशन कोर्ट हजर केलंय। 26 तारखेपर्यंत अक्षय शिंदेला पोलीस कोठडी दिली गेलेली आहे ही माहिती मिळते आणि त्यानुसार पोलिसांना अधिक तपास करायचा आहे। यामध्ये सरकारी पक्षाने युक्तिवाद केला आहे, त्यानुसार काही पॉइंटर्स जे आहेत ते आपण सांगूया किंवा काही महत्वाच्या बाबी आहेत ते आपण सांगूया। मोठा पोलीस बंदोबस्त आपण पाहिला असेल इथे लागलेला आहे आणि या पोलीस बंदोबस्तामध्ये सगळी माहिती जी आहे ही आपण देण्याचा प्रयत्न करूया की अक्षय शिंदे हा जो आरोपी आहे याने याआधी देखील अशा प्रकारचे कृत्य केलेले, अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत असा पोलिसांना संशय आहे। त्या कामी त्याची चौकशी करायची आहे। त्याचबरोबरीनं अक्षय शिंदे हा एकदा थंड डोक्याने त्याने सगळे गुन्हे केलेले आहेत आणि तो कशा प्रकारे करायचा, मुलींना काय सांगून तो इथं आणायचा आणि कशा प्रकारे तो त्याच्यावर मुलींवरती लैंगिक अत्याचार करायचा, त्याकरता तो काय युक्तिवाद करायचा किंवा काय प्लॅनिंग करायचं, या गोष्टीची संपूर्ण चौकशी जी आहे ही देखील त्याची करायची आहे। त्याच पद्धतीनं या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि पॉक्सो कलम जो आहे तो या प्रकरणामध्ये लावण्यात आलेला आहे। या सगळ्या भागामध्ये आपण जर पाहिलं तर बघा पोलीस अजूनही आहेत, पोलिसांनी संपूर्ण कोर्टात ताबा घेतलेला आहे आणि अक्षय शिंदे याला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्याच्या सरकारी वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आता पुढची प्रक्रिया जी आहे कोर्टाची ती सुरू आहे। आपण जर पाहिलं तर या सगळ्या घटनांमध्ये काही वकील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। बरोबर, आपण कोर्टामध्ये होता, काय नेमकं घडलं, सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला होता? आम्हाला म्हणजे सगळं सामान्य कोर्टामध्ये कोणाला ऍक्सेस दिला नाही, फक्त सरकारी वकिलांना आरोपीचे वकील आणि जे तपासकी अधिकारी होते तेच मेहरबान न्यायालयामध्ये हजर होते। आम्ही न्यायालयाच्या बाहेर उभा राहून प्रोसिडिंग वॉच करत होतो। काय पोलीस कोठडी दिलेली आहे, काय युक्तिवाद साधारणपणे झाला, काय युक्तिवाद वगैरे बाहेरपर्यंत एवढा ऐकून नाही आला, पण अशी माहिती मिळते की 26 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे आरोपीला। नक्कीच 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। ही कल्याण कोर्टाची इमारत आहे। संपूर्ण या कल्याण तालुक्यामधील बदलापूर तालुका जो असेल त्यामध्ये इथं खालीच ग्राउंड फ्लोअरलाच या इथं माझे व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की ही ग्राउंड फ्लोअरला ज्या महिला बसलेल्या आहेत त्या बाजूला तिथं VA पत्रावळे यांचं हे कोर्ट आहे आणि या स्पेशल पॉक्सो ऍक्ट अंतर्गतच हे कोर्ट आहे। त्यामधले जे गुन्हे असतात किंवा त्यामधले जे आरोपी असतात त्यांना इथं हजर केलं जातं आणि अक्षय शिंदे याच्यावरती पॉक्सो ऍक्ट लावल्यानंतर त्या सगळ्या प्रकरणी अक्षय शिंदेला या VA पत्रावळे ज्या विशेष न्यायाधीश जे आहेत त्यांच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आणि अक्षय शिंदे याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। अजित, आपण काही वेळापूर्वी म्हणालात म्हणजे खरं तर या सगळ्या कोर्टाला पोलीस छावणीचं रूप आलंय। कालचा प्रकार बघता आज काही अनुचित प्रकार घडू नये या आरोपीबाबत म्हणून पोलीस छावणीचं स्वरूप या सगळ्या कोर्टाला दिलं गेलंय। तुम्ही म्हणत होतात काही विशेष बाबी समोर आल्या आहेत, त्याच्याविषयी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगाल का? त्या आरोपीविषयी काही अजून कळू शकलंय, पोलिसांकडून काही थोड्या अधिक माहिती मिळू शकली ती सांगाल का? सुवर्णा, धक्कादायक माहिती आहे ज्या पद्धतीनं अक्षय शिंदे याने हे 2 कृत्य केलेले आहेत। या सगळ्या गोष्टींमध्ये पोलीस तपास करतच आहेत। सगळी घटना घडल्यानंतर 2 प्रकरण समोर आलेले आहेत, त्यामध्ये पॉक्सो ऍक्ट लावलेला आहे, पण पोलीस तपासामध्ये पोलिसांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारचे आधी देखील अक्षयने कृत्य केलेले आहेत। तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत, ते त्याने केलेले आहेत का, केले आहेत तर कधी केले होते, त्या मुली कोण आहेत, यामुळे याच्यामध्ये पीडितांची संख्या जी आहे ती आणखीन वाढू शकते अशी देखील भीती जी आहे ही पोलिसांनी व्यक्त केलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवरती अक्षय शिंदे याची पूर्ण चौकशी करून त्यामध्ये काय काही गोष्टी समोर आलेल्या आहेत
व्हेरीफाय करणं गरजेचं आहे, कारण पॉक्सो ऍक्ट हा जितका कठोर आहे किंवा जितका याच्यामध्ये शिक्षेचे तरतूद आहे तितकाच सरकारी वकिलांना आणि पोलिसांना देखील त्याच्यामध्ये पुरावे जे आहेत ते सादर करावे लागतात आणि त्या पार्श्वभूमीवरच पुढे खटला चालतो। त्यामुळे या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याकरता त्याच पद्धतीनं अक्षय शिंदे याने 2 पीडितांवरती लैंगिक अत्याचार केलेला आहेत, पण त्या उपर त्याने आणखीन कोणावरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत का असा संशय जो पोलिसांना आहे त्याबाबत देखील तपास करायचा असा युक्तिवाद जो सरकारी वकिलांनी केला आहे। बरोबर अजित, हा जो आरोपी आहे त्याच्याविषयी काल दिवसभर खूप तर्कवितर्क लढवले जात होते की तो त्याला मानसिक आजार सुद्धा आहे, तर या अनुषंगाने सुद्धा पोलीस चाचपणी करतील का, त्याची मेडिकल झालेली असेल याच्यामधून काही समोर आले का, याविषयी काही अपडेट मिळू शकलेलं आहे का? सुवर्ण अगदी बरोबर प्रश्न विचारलेला आहे। याविषयी थोड्याच वेळापूर्वी पोलिसांशी बोलून आलं होतं, त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की असे सांगितलं जातंय की तो मतिमंद आहे किंवा गतिमंद आहे, पण पोलीस या अँगलने देखील चौकशी करतात आणि त्या अँगलने देखील त्याची पूर्णपणे शारीरिक तपासणी करणार आहेत। याकरता वैद्यकीय प्रयोगशाळा जी आहेत त्यांच्या देखील पोलीस जे आहेत ते पूर्णपणे मदत घेणार आहेत। थोड्याच वेळापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हे आपल्याजवळ स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे अक्षय शिंदे हा कुठेही गतिमंद नाहीये, मतिमंद नाहीये किंवा त्याच्या डोक्यावर काही परिणाम झालेला नाहीये, म्हणजे कुठेही त्याला भविष्यामध्ये जेव्हा खटला उभा राहील त्या खटल्यामध्ये त्याला कुठेही पळवाट मिळू नये आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी जे केलेल्या त्याचं त्याला योग्य शासन व्हावं याकरता पोलिसांनी ही एक देखील बाजू तपासून पाहिलेली आहे आणि त्याकरता एक वेगळी टीम काम करत आहे की हा कुठेही वेडसर नाहीये किंवा हा कुठेही गतिमंद नाहीये आणि हा पूर्णतः फिट आहे, याच्या देखील तयारी जी आहे ती पोलिसांनी केली। त्यानुसार वैद्यकीय प्रयोगशाळा जी आहे त्याचा देखील पूर्णपणे पोलिसांनी टीम तयार केलेली आहे। अजित, खूप आभार, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल। अदित कोर्ट परिसरामध्ये होते, तिथूनच माहिती देत होते। बदलापूर प्रकरणातला जो आरोपी आहे त्याला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पुढे जाऊया, महिला अत्याचाराच्या घटनांमुळे महाराष्ट्र हादरून गेलेला आहे। बदलापूर मधल्या 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला आणि ही घटना ताजी असतानाच नाशिक, पुणे, अकोला इथूनही अशाच स्वरूपाच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत। मन हेलावून टाकणाऱ्या, अस्वस्थ करणाऱ्या, चीड आणणाऱ्या या घटना आहेत। बदलापुरामध्ये चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर काल दिवसभर वातावरण तापलं होतं। दुसरीकडे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात अवघ्या 4.5 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करण्यात आलं आणि तिच्यावर अत्याचार झालेला आहे। चिमुकली घरासमोर खेळत होती, आरोपीनं तिचं अपहरण केलं। या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय। अकोल्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकानं 6 मुलींचा लैंगिक छळ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। यात नराधम शिक्षकाला अटक झालेली आहे। तिकडे पुण्यात एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडलेली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच हा गंभीर प्रकार समोर आलाय। बदलापुरातली घटना दुर्दैवी आहे। या प्रकरणी दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असे निर्देश त्यांनी दिलेले आहेत। मात्र बदलापुरात झालेलं आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित होतं, याद्वारे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू होता असा आरोप सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। की झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, दुःखद आहे। एक छोटा बच्चू आहे आणि त्याच्याबद्दल जे काही प्रकरण घडलेलं आहे ते दुर्दैवी घडलेलं आहे। त्यामुळे हे जे काही आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं निर्देश मी कालच CPना दिले, रेल्वे SP ना दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे कामही सुरू आहे। त्याच्यावर त्याला अरेस्ट झालेली आहे। त्याच्यावर अशा प्रकारची कलम सेक्शन जे आहेत, अटेम्प्ट टू रेप असेल किंवा पॉक्सो असेल, जे कठोरातले कठोर सेक्शन लावण्याचं निर्देश आम्ही दिलेत। फास्ट ट्रॅकवर घ्यायच्या सूचना दिल्यात। एक स्पेशल PP त्याच्यामध्ये आम्ही लावतोय। SIT नेमलेली आहे। त्याचबरोबर लोकांनी म्हटलं की पोलिसांनी दिरंगाई केली तर पोलिसांना देखील त्याच्यावर कारवाई केली। तिथले स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकारी यांना देखील निलंबित केलेलं आहे। त्यामुळे संपूर्णपणे त्या परिवाराच्या मागे सरकार आहे, शासन आहे। पूर्णपणे त्या परिवाराला जे जे काही सहकार्य करायचे ते सहकार्य करेल। संस्था चालकांची देखील चौकशी करण्याच्या मी सूचना दिल्या। मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते। याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला
आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर 8-9 तास रेल्वे रोखणं म्हणजे खरं म्हणजे देशाचं नुकसान आहे, रेल्वेच्या संपत्तीचं नुकसान आहे. आणि म्हणूनच हे अशा प्रकारचं एका छोट्या बच्चूचं राजकारण करायला खूप जागा आहे, याच्यामध्ये खूप इश्यूज आहेत, तिथे राजकारण केलं पाहिजे. या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलंय त्यांना लाज वाटली पाहिजे, शर्म वाटली पाहिजे. बदलापूरच्या आंदोलन प्रकरणामध्ये पोलीस तपासात मोठा खुलासा झालाय. आंदोलनाआधी, दरम्यान आणि नंतरच्या काही व्हॉइस रेकॉर्डिंग्स पोलिसांच्या हाती लागल्यात. हे आंदोलन नेतृत्वहीन होतं याचा फायदा काही समाजकंटकांनी घेतला. या प्रकरणी पोलिसांनी विशेष पथकं नेमलेली आहेत. बरेच आंदोलक हे बाहेरचे होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नागरिकांनी अफवांना बळी पडू नका असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. बदलापूरमध्ये काल जी घटना घडली, आंदोलनं झाली, त्यामुळे बदलापूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर आज बदलापूरचं जनजीवन जे आहे पूर्णपणे सुरळीत आहे. मात्र काल मध्यरात्रीपासूनच बदलापूरमधलं इंटरनेट सेवा जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. अर्थात यामागे अनेक कारणं आहेत. काय नेमकी कारणं आहेत ती जाणून घेण्याकरता आपल्यासोबत डॉक्टर सुधाकर पाठारे जी आहेत, जे अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत या परिसराचे. साहेब, इंटरनेट सेवा बंद केली गेली. कालच्या बदलापूर शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर ही इंटरनेट सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे. कालच्या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर ज्यांनी कायदे मोडले त्यांच्याविषयी रेल्वे स्टेशनवरील घटना, शाळेमधील घटना किंवा रेल्वे स्टेशनच्या बाहेरील घटना याविषयी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये जवळजवळ 40 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. जी काही दुर्दैवी घटना घडली होती त्या बाबतीत शासनानं SIT स्थापन करण्यात आलेली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अत्यंत वरिष्ठ दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याकडे आणि सहकारी अधिकाऱ्यांकडे हा तपास देण्यात आलेला आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय या संपूर्ण घटनेविषयी जे काही यापुढे दक्षता घेणं आवश्यक आहे त्याही उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय जे काही घटना घडण्यापूर्वी ज्याच्या कोणाच्या त्रुटी असतील ते स्थानिक पोलीस निरीक्षक असतील किंवा शाळा प्रशासन असेल त्याविषयी चौकशी करण्यात येते. त्यात ऑलरेडी संबंधित शाळा प्रशासनाचे प्राचार्य आणि काही स्टाफ यांना निलंबित करण्यात आलेले आहे. जी काही आपल्या कायद्याच्या चौकटीत कठोरतम कारवाई शक्य आहे ती आपण करत आहोत. संबंधित आरोपीला कठोरतम शिक्षा होण्यासाठी आपण सर्वजण जे काही सर्व उपाययोजना आहेत त्या करत आहोत. संपूर्ण शासन प्रशासन यामध्ये प्रयत्नरत आहे. रमेश भट्ट, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, बदलापूर. मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेले आरोपी पीडित कुटुंबियांना धमकावत असल्याचा प्रकार समोर आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या ओव्हर गावातील या घटनेनं खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या तरुणाच्या जाचाला कंटाळून एका मुलीनं आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या अस्थिविसर्जना दिवशी आरोपीच्या भावानं मुलीच्या घरासमोर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. सिद्धार्थ, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमका काय प्रकार घडलाय? बघा, पूजा पवार नावाच्या एका मुलीने मुलाच्या छेडछाडीला कंटाळून 2 दिवसापूर्वी विहिरीत उडी मारून तिने आत्महत्या केली. त्यानंतर जी आहे ही घटना बाहेर आली आणि संबंध हिंदुत्ववादी संघटना असतील, मराठा संघटना असतील, या सगळ्यांनी याचा निषेध करण्यासाठी आज जे आहे हर्सुल टी पॉइंट या ठिकाणी शहरातील महत्वाच्या चौकात आंदोलन सुरू केलेलं आहे. कासिम नावाचा आरोपी तरुण आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे. मात्र या आरोपीवर पोक्सो गुन्हा दाखल करावा आणि त्या गावामध्ये मुस्लिम बहुल गाव असल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस चौकी त्या ठिकाणी द्यावी आणि आरोपी अटक असल्यास त्याच्या नातेवाईक काही आरोपी म्हणून त्यामध्ये अटक करावेत आणि आरोपीला कडक शिक्षा करावी यासाठी हे आंदोलन सुरू झालेलं आहे. शहरातील महत्वाचा हर्सुल चौक हा जवळपास 1 तासापासून बंद करण्यात आलेला. या आंदोलनामध्ये विविध मराठा संघटना असतील,
गावकरी असतील, संबंध हिंदू संघटना असतील यांनी सहभाग नोंदवलेला आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ झाला गाड्या अडवताना, मात्र आता हे आंदोलन शांततेत सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी आहे. 5 मागण्यांचं निवेदन पोलिसांना देण्यात आलेलं आहे आणि त्यावर पोलिसांनी पोक्सो दाखल करावा या मागणीसाठी आंदोलनकर्ते ठाम आहेत. पोक्सो दाखल केल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही अशी भूमिका सुद्धा आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे. सध्या आंदोलन हे शांततेत सुरू आहे. पोलीस या ठिकाणी आहेत. चौकात भरपूर पोलिसांचा बंदोबस्त आहे. नेमकं आता पोलीस मागण्यांची कशी दखल घेतं हे पाहावं लागेल. सुवर्ण. नक्की सिद्धार्थ, धन्यवाद. आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल. बदलापूरची घटना ताजी असताना अकोल्यामध्ये 6 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालाय. समुपदेशनामध्ये मुलींनी त्यांची भीती सांगितली आणि मग उरळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे. मात्र या शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी गावकरी करत आहेत. गावात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास सुरू करत आहेत. फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उरळला गुन्हा क्रमांक 292/24 कलम 74 व 75 BNS व 8 व 12 पॉक्सो याचे खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच सदर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे. समुपदेशन केलं मुलींना आणि नंतर ते म्हणलं आम्हाला 6 ते 8च्या वर्गाच्या ज्या मुली आहेत त्यांना बोलायचं आहे. म्हटलं बोला बा. आणि मुलींना त्यांना काही सांगितलं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर ते हे झालं. मला त्यापर्यंत काहीच माहीत नव्हतं, कारण माझ्याकडे कोणाची तक्रार नव्हती. पण मुलींनी नाही सांगितलं. नाही ना, काही शंका नाही साहेब.